तरी काळ माणसाचा भगवंत चिंतनामध्ये म्हणजे शुद्ध रंगामध्ये नाहला पाहिजे. ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे अरे विठ्ठल भगवान की जय विठोबा जय 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 लगेच द्यायचं कधी दोन लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिढा ऐसे करी का पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंग. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवली. 11:15 पर्यंत 2 चरण झाले. आता पुढचे चरण पुढच्या वर्षी पाहू. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवली. मला आनंद आहे. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. मायबाप नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे. या मंडपाचं जर निरीक्षण केलं प्रामुख्यानं गुरुजी, तर एक गोष्ट तुमच्याही लक्षात येईल आणि माझ्याही लक्षात येईल. या मंडपाचं निरीक्षण केलं, या मंडपाचा सर्वे केला, तर इथं 85% तरुणांची संख्या हा संप्रदायासाठी खूप चांगला विषय नाही. आज महाराष्ट्रातल्या सर्वच लोकांना माझी विनंती, तरुणांना माझी विनंती आहे, तुम्ही असंच जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आले, असंच जर तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायच्या संप्रदायाजवळ आले, तर मी नारदाच्या गादीवर सांगतो, भविष्यात 5 वर्षात वारकरी संप्रदायाची क्रांती महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आज समाजाला योग्य दिशा देण्याचं काम, समाजाला संघटित ठेवण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये कीर्तनकार वारकरी संप्रदायातले लोकच करतात. लोक काय बोलतील संप्रदायातल्या लोकांवर याचा विचार नका करू. फक्त माझी एक विनंती आहे, महाराष्ट्रातला कीर्तनकार मी असू द्या, माझ्यापेक्षा छोटा असू द्या का माझ्यापेक्षा मोठा असू द्या, आतापर्यंत संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकाराने या नारदाच्या गादीवर तुम्हाला दारू प्यायचं ज्ञान नाही दिलं गड्यांनो. आतापर्यंत संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकारांना तुम्हाला चुकीचं ज्ञान नाही दिलं गड्यांनो. आतापर्यंत संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकारांना तुम्हाला वाईट मार्गाचं ज्ञान नाही दिलं. म्हणून जगाच्या पाठीवर एक व्यासपीठ असे ती नारदाची गादी, इथं चुकून सुद्धा समाजाची दिशाभूल केल्या जात नाहीये. म्हणून आज इथं बसायला जागा नाहीये. जेवढे तुम्ही माझ्या पाठीमाग पुढे बसलेले, अर्ध्याच्या वर लोक पाठीमाग सुद्धा बसलेले, तिकडे सुद्धा तेवढेच लोक आहे. का? लोकांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास आहे, लोकांच्या मनामध्ये एक गॅरंटी आहे
की निश्चित संप्रदायाचे लोक कधीच समाजाची दिशाभूल करू शकत नाही महाराज. पहिली अंधश्रद्धा जर या महाराष्ट्रातून कोणी घालवली असेल तर ज्ञानोबराय तुकोबाराने घालवलेली आहे. अजिबात कोणत्याच महाराजाने तुम्हाला आतापर्यंत बोकडे कापायचे नाही सांगितले महाराज. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते घेते आपल्या पोटाशी रडते मागते सीते अवधान. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा, निवृत्तीनाथ दादाची वारी करा, आळंदीची वारी करा, पंढरपूरची वारी करा. परविया नारी माऊली समान समजा. प्रत्येक बाईला आपल्या आईचा दर्जा द्या, बहिणीचा दर्जा द्या. एवढी चांगले विचार जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदायाचे. कोणत्या संप्रदायाचे? म्हणून मला आनंद आहे की तुम्ही सर्व एकजुटीने सर्व मंडळी एकत्रित आहात. मला तर असं वाटतंय जसं आज तुम्ही सप्ताहासाठी एकत्रित आलेले आहात, आज जसं तुम्ही कीर्तनासाठी एकत्रित आले, तसं जर जीवनभर या देशासाठी एकत्रित आले आणि प्रत्येकाने जर म्हणलं मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे, तर भविष्यात 5 वर्षात हा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या एकीची गरज आहे. एक काळ या देशामध्ये असा होता, एक काळ या महाराष्ट्रामध्ये असा होता की आपल्या देवाचं गाणं आपल्याला ऐकायचं असेल तर परवानगी काढावं लागत होती महाराज.